बघा, एका दलालाने 2% दलाली घेऊन एक प्लॉट 50,000 रुपयाला सीताकडून गीताला विकून दिला, तर या व्यवहारात दलालाला एकूण किती रुपये मिळाले असा प्रश्न. आता प्रश्नामध्ये काही कंसामध्ये भाग असेल लेकर, दलाल हा खरेदीदार आणि विक्रेता या दोघांकडूनही दलाली घेत असतो. हा दलाल 2% दलाली घेऊन एक प्लॉट 50,000 रुपयाला सीताकडून गीताला विकून देतो. म्हणजे गीताला कोण विकून देतो, म्हणजे ही गीता कोण, तर खरेदीदार. गीता आली खरेदीदार आणि सीता कोण, विक्रेता. दलाल हा दोघांकडूनही दलाली घेत असतो. दलाल दोन्ही पार्टी पक्षाकडून, म्हणजे खरेदीदार विक्रेता दलाली घेत असतो. इथं वाटल्यास कंसामध्ये लक्षात घ्या, इथं वाटल्यास या प्रश्नामध्ये कंसात असा काही मथळा असेल जर दलाली दोन्ही कडून असेल. परंतु लेकर कधी कधी गुरुजीची परीक्षा घेतात, म्हणजे मिलाय मोठा शहाणा असं नाही, घेतली पाहिजे असू दे. मग हा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो, ही जी काही दलाली आहे या दलालीचा दर काय आहे रे बाबा. दलालीचा दर काय आहे, 2%. याचा अर्थ 100वर 2 रुपये. हा दलालीचा काय आहे, दर आहे. हा दलाल 50,000 रुपयाचा प्लॉट विकून देतो, म्हणजे तो किती दलाली घेतो दोघांकडून. मग अशा पद्धतीची मांडणी, प्लॉटची किंमत 50,000 गुणिला त्याच्या दलालीचा दर 2%. मांडत असताना व्यवहारी अपूर्णांकात मांड. तो कसा मांडायचा, 200 आता या 2 शून्यासाठी 2 शून्य खलास, 500 गुणिला 2, हे 1000 रुपये झाले दलालीचे. ही दलाली एकीकडून झाली, सीताकडून विकून दिला, म्हणजे ही सीताची दलाली झाली. मात्र गीतानं घेतला ना दलाली दोन्हीकडून. असा शब्द प्रयोग या प्रश्नामध्ये असेलच लेकरा. जेवढी सीता दलाली देणार तेवढीच गीता सुद्धा दलाली देणार. आता या सीताने 1000 रुपये दलाली दिली, 1000 रुपये गीता दलाली देणार. मग दलालाला मिळणारी रक्कम काय, तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं लेकरांनो, 1000 आणि अधिक 1000, 2000 रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत. आणि मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. ओके, दलाली ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.